मग लंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, स्मोकर्स कफ एक आपण ऐकला असेल, तो स्मोकर कफ तो एक सुरुवात होते आणि त्याच्यामुळे क्रॉनिक सुरुवात होतो. भले तुम्हाला कॅन्सर होणार नाही, पण अस्थमाला कंडिशन्स होतील, ब्रॉन्कायटिस होऊ शकतो, किंवा तुम्हाला सीओपीडी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. हार्टवर सुद्धा त्याचा इफेक्ट आहे. निकोटीन स्पाझम तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, की कधी कधी अक्यूट हार्ट अटॅक निकोटीन स्पाझम ज्याला म्हणतो ते होऊ शकतात, असं सुद्धा त्याच्यात जाणवतं. त्याच्यानंतर करोनरी हार्ट डिसीज खूप वाढलेला आहे आणि त्याचं पर्सेंटेज पण खूप आहे, आणि त्याच्यामुळे होणाऱ्या डेथ्स कार्डिओव्हॅस्क्युलर बिकॉज ऑफ टोबॅको ते सुद्धा खूप जास्त आहे. त्याच्यानंतर पॅरालिसिस, लकवा ज्याला आपण म्हणतो, तसं सुद्धा आपल्या धमन्यांवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळं पॅरालिसिस होण्याची दाट शक्यता असते. कर्करोग तर आहेतच, नंतर आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली जी प्रजनन संस्था आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो हळूहळू. आणि पुरुषांमध्ये नपुंसकता, पुरुषांमध्ये स्पर्म डॅमेज ज्याला आपण म्हणतो, शुक्राणूंची प्रजनन करण्याची अकार्यक्षमता. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे, गर्भधारण अबॉर्शन्स, गर्भपात होणे, वारंवार गर्भपात होणे, ॲबनॉर्मल बेबी, अशा अनेक गोष्टी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा होऊ शकतात. बोनची म्हणजे आपण हाडांची ठिसूळता अतिशय वाढते टोबॅकोमुळे, त्याच्यामुळे बोन अस्थिर होण्याची शक्यता असते. तसेच पायावर होणारे गँग्रीन, की जेणेकरून ज्या त्या ब्लड वेसल्स असतात, धमन्या असतात, त्या ब्लॉक होतात आणि मग गँग्रीन होतं आणि पाय काढायला लागतो.